वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाही मार्गाने सुरू असलेली आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करतो. त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. आणि याही शिवाय मी पुढे सांगतो की जेव्हा 14-15 वर्षाची मुलं रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती अमानुषपणे लाठीचार्ज केला गेला आहे. ते काय दहशतवादी होते, ते काय पाकिस्तानी होते. दुसऱ्या देशातल्या सैनिकांना युद्धात आपण जेव्हा अरेस्ट करत असतो तेव्हा सुद्धा त्यांना मानवीय पद्धतीने आपण वागणूक देत असतो. पाकिस्तानच्या बांगलादेश युद्धाच्या वेळेला पाकिस्तानचे 1.5 लाख सैनिक आपण पकडलेले होते. महिने आपण त्यांना खाऊ पिऊ घालून मानवीय पद्धतीने त्यांना सांभाळून नंतर पाकिस्तानकडे परत केलेलं होतं. हे आपले विद्यार्थी त्याच्यापेक्षा वाईट वर्तन करत होते. आणि जेव्हा व्हिडिओ क्लिप आपण विविध पाहतोय तेव्हा निशस्त्र मुलांच्या वरती ज्यांच्या अंगावर टी शर्ट नाहीये, हातपायामध्ये चप्पल नाहीये, ती मुलं हात जोडतायत त्यांच्यावरती सुद्धा 15 ते 20 काठ्या मारल्या जात आहेत. हे अतिशय अमानुष आहे. अशा घटना आपण सहन नाही केल्या पाहिजेत. जर का तुम्हाला आणि याचं उदाहरण द्यायचं असेल, मे 2020 मध्ये एका ब्लॅक माणसाचा अमेरिकेमध्ये एका पोलिसाकडून खून झालेला होता. त्याच्या विरोधात देशभर आंदोलन झालं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये जेव्हा तिथले राष्ट्राध्यक्ष तेव्हाचे यांनी आगाऊ स्टेटमेंट केलं होतं, तिथल्या पोलीस कमिशनरने स्पष्ट सांगितलं हे थांबवता येत नसेल तर बिघडवण्याचं तरी काम तुम्ही करू नका. अशी भूमिका हे पोलीस आणि सुरक्षा दलांनी घेतलेली पाहिजे. फक्त छू म्हटलेल्या कुत्र्याप्रमाणे समोर दिसेल त्याच्या भुंकण्याचा उपयोग सुरक्षा दल पोलिसांनी सुद्धा करू नये. शेवटी आपण एका देशाचे नागरिक आहोत. शांततामय पद्धतीने आंदोलन चालू आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. जे काही घडलंय त्याचा मी स्वतंत्र वकील बांधवाच्या वतीने निषेध करतो आणि माझे मित्र आणि